तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वल्लरी आता खूप जास्त चिडलेली असते, कारण तिला नम्रता आणि आकाशची वाढती जवळीक नको असते आणि त्यासाठी ती आता आकाशला ओरडत त्याला म्हणत असते की इथून पुढे जर तू त्या नम्रतासोबत दिसलास तर लक्षात ठेव, माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल. आणि असं बोलून ती आता त्याच्यावर आवाज चढवत असते. आणि आता हिनेही सांगितलंय म्हटल्यावर तिच्या बहिणीची मदत करायला बिलकुलही जायचं नाही असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता अर्णव येतो आणि अर्णव येऊन म्हणू लागतो की तू कोण आहेस ग सांगणारी, असं आता तो ईश्वरीकडे बघून बोलतो. मग ईश्वरी म्हणते म्हणजे मला काही कळलं नाही. ईश्वरी थोडी घाबरते. मग आता अर्णव म्हणतो की मीच मुळात आकाशला सांगितलेलं आहे की नम्रताला मदत करायची आणि त्याचसोबत ईश्वरीच्या घरच्यांना सुद्धा थोडंफार का होईना समजवायचं, त्यांना काही लागलं तर त्यांना सगळं काही बघायचं, ही जबाबदारी मीच दिली आहे आकाशकडे, असं देखील आता अर्णव सांगू लागतो. त्यावर ईश्वरी पाहतच राहते. ईश्वरीला कळतं की एवढ्या सगळ्या परिस्थितीतसुद्धा अर्णवला आपल्या फॅमिलीबद्दल एवढं वाटतंय. मग आता या सगळ्या गोष्टी वल्लरीला मान्य नसतात. वल्लरी आता चिडलेली असते आणि वल्लरी म्हणत असते की बस झालं, म्हणजे माझ्या मुलाला अशी कामं करायला सांगताय का, पण कशासाठी, असं देखील आता चिडचिडून बोलत असते. मग त्यावर आता अर्णवही शांत न राहता अर्णवही ओरडू लागतो आणि अर्णवही आता म्हणत असतो की मला असं वाटतं ना की नम्रताचा बिझनेस काही मोठा नाही आहे, तो छोटा बिझनेस आहे आणि तिला जर या सगळ्यामध्ये मदत लागली तर ती मदत नक्कीच आपला आकाश व्यवस्थितरित्या करू शकतो आणि सध्या मी कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे आकाशकडे ही जबाबदारी दिली आहे, असं देखील अर्णव आता सांगू लागतो. मग दुसरीकडे मात्र आता त्या गोष्टी ज्या आहेत त्या अंजलीला सुद्धा पटत असतात. म्हणजेच अंजलीही म्हणत असते की हो अगदी बरोबर आहे, जर एखाद्याला मदत केली ना तर काही बिघडत नाही. खरंच ना, बरोबर आहे. आणि नम्रता ही किती गुणी मुलगी आहे, नम्रताला मदत केली ना तर ते बरंच आहे. आणि तसंही बिचारी आपल्यासाठीही किती काय करते. आणि आता आपलं हे एकत्र कुटुंब आहे, ईश्वरीची फॅमिली ही आपली फॅमिली आहे, असं देखील मामा आता वल्लरीला बोलत असतो. आणि आता त्यांच्यामध्ये जे काही भांडणं होत असतात ती थांबवायचा प्रयत्न करत असतो. वल्लरीला राग येतो. वल्लरी रागाने रूममध्ये निघून जाते. वल्लरी जशी तिकडनं निघून जाते ना तसं आता तिच्या मागे आता मामाही यायला निघालेला असतो. वल्लरीला या सगळ्या गोष्टी पटतच नसतात. वल्लरी म्हणते की काही झालं तरी माझा मुलगा काही आता काही नोकर आहे का ह्यांचा, या नम्रताच्या मागे पुढे करायचं, त्याला त्याची कामं नाही आहेत का, मला ना राग येतोय, या सगळ्या गोष्टी ना नको आहेत, मला भयंकर असा संताप येतोय. मग आता तेवढ्यातच मामा तिथे येतात आणि मामाने आता हे शब्द ऐकलेले असतात. काय ग, आता तुला काय झालंय? त्यावर नम्रता म्हणते की बाहेर ज्या काही गोष्टी चालल्या आहेत ते तुम्हाला कशा पटता येतो, तो अर्णव आपल्या मुलाच्या आयुष्याचे निर्णय कसे काय घेऊ शकतो, त्याला काय करायचे काय नाही हे सगळं अर्णव कसा ठरवू शकतो. त्यावर मात्र आता मामा ओरडतात आणि मामा म्हणत असतात की काय झालं, त्याने जर त्याच्या आयुष्याचे निर्णय घेतलेत तर, आणि मुळात आहे ना त्याला फरक पडत नाही आहे तर तुला काय या सगळ्याचा फरक पडतोय हे मुळात मला सांग. मी तुला म्हटलं होतं की आकाश आणि नम्रता एक चांगले मित्र असू शकतात ना, त्याच्याबद्दल तू का शंका घेतेस, का डाऊट घेतेस, हे सगळं बंद कर तुझं आता, असं देखील आता म्हटलं जातं. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे वल्लरी जी आहे ती भयंकर चिडलेली असते. वल्लरी म्हणते की नाही म्हणजे नाही, मी त्या आपल्या आकाशला नम्रताची किंवा तिच्या घरातल्या कोणाचीही मदत करू देणार नाही आहे. मला काही ह्यांचे प्लॅनिंग समजत नाही का, मी माझ्या मुलाला माझ्या पद्धतीनेच वागवणार आणि माझ्या मुलाच्या आयुष्याचे निर्णय मी घेणार, अर्णव घेणारा कोण आहे, असं देखील आता इथे मामी रागात बोलत असते. मामीचा तर खूप जास्त राग ना आता मामालाही आलेला असतो. मामा सरळ म्हणतो तुला काही करायचं आहे ना ते कर, मला काहीच बोलू नकोस, मला ना आता हे विषय वाढवायचे नाही आहेत, बस झालं आता. आणि असं बोलून ना तो मात्र आता शांतच राहतो. आणि त्यानंतर आता वल्लरीही म्हणत असते की तुम्ही ना शांत राहाल ना त्यातच तुम्ही बरे आहात, नाहीतर हे सगळं प्रमाण जे आहे ना ते आता वाढत जाईल.
आणि तिकडनं आता मामा हिच्या कटकटीपासून वैतागून बाहेर पडलेला असतो. आणि मामा जेव्हा तिकडनं बाहेर पडतो तेव्हा मात्र आता वल्लरी जी आहे ती म्हणत असते की बरं झालं, पण आता काही झालं तरी ह्यांना मी एकमेकांच्या जवळ येऊ देणार नाही असं तिने नक्की केलेलंच असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी रूममध्ये आलेली असते. अर्णव काम करत असतो. अर्णव काम करत असतानाच ईश्वरी आता म्हणत असते की काय मग तुम्ही त्याच्यासोबत कोणतं नातं नाही असं म्हणता, मग तरीसुद्धा माझ्या घरच्यांना एवढी मदत का करता, असा साधा सोपा प्रश्न आता ईश्वरीने विचारलेला असतो. त्यावर ईश्वरीला आता तो उत्तर देतानाच म्हणतो की मी ना माझ्या माणुसकीच्या हक्काने हे सगळं करतोय आणि तसंही तुलाही माहिती आहे की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे. मी माझं कर्तव्य निभावतोय, बाकी काही नाही. पण ईश्वरीला या सगळ्या गोष्टी प्रॉपर माहिती असतात की कर्तव्य वगैरे काही नाही, यांना आता आपल्याबद्दल काहीतरी वाटतं आणि म्हणूनच तर हे एवढी जबाबदारी घेत आहेत असं सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता मात्र ईश्वरी मुद्दामून अर्णवच्या तोंडून ऐकायचा प्रयत्न करत असते की नेमकं काय काय बोलायचं आहे ते. आणि इकडे अर्णव जो आहे तो मात्र आता तो म्हणतो की तुला काही समजायचे ते समज, पण मी जे काही करतोय ना ते सगळं काही फक्त आणि फक्त एका माणुसकीच्या नात्याने करतोय, बाकी तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे. मी तेव्हा सांगितलं आहे की मला तुझ्यासोबत आता काही संबंध ठेवायचा नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता अर्णव ईश्वरीला हे सगळं बोलतो तरीसुद्धा ईश्वरीला या सगळ्या गोष्टी काही मान्य नसतात. म्हणून ईश्वरी म्हणते की बस हा पुरेच झालं, मला कळतंय. मग आता अर्णवही तिच्यावर चिडतो, पण आता ईश्वरीला जे कळायचं होतं ते कळून चुकलेलं होतं. त्यामुळे ईश्वरीसुद्धा आता शांतच राहते. ईश्वरी जेव्हा आता शांत राहते तेव्हा मात्र आता तिकडनं ती विचार करत निघते की हे कितीही म्हणू दे, काही म्हणू दे, पण यांचं मात्र माझ्यावर प्रेम जे आहे ना ते कायम असंच राहणार आहे, त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही आहेत हेही मला माहिती आहे असं देखील आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलत असते ना तेव्हा तिला पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो की नक्कीच ना आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या घडणारच आहेत आणि त्यामुळेच ती खूप जास्त खुश असते. दुसरीकडे मात्र आता वल्लरी जी आहे ती प्रचंड संतापलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आकाशच्या आयुष्याचे निर्णय ती घेईल. पण एकीकडे तिला हेही वाटतं की मी आकाशला जरा जास्तच बोलले का या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये. मग आता तेवढ्यातच आकाशही तिथे आलेला असतो आणि आकाश जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र तो वल्लरीला म्हणतो की आई जरा बोलायचं होतं, मगाशी मी तुझ्यावर जास्तच जरा चिडून बोललो, खरंच मला इतकं चिडायचं नव्हतं. अगं पण काय करू, तूही मला समजून घेतलं नाहीस आणि म्हणून हे सगळं झालं. तू समजतेस ना तसं काहीसुद्धा नाही आहे असंही तो बोलून आता आपल्या आईला समजवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला वल्लरीसुद्धा म्हणते की मला ना तुझ्याबद्दल कोणी काही बोललं ना तर सहन होत नाही. मलाही ना माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता आणि ती मला तुझ्याबद्दल खूप काही सांगत होती आणि त्या सगळ्या गोष्टी ना मला सहन नाही झाल्या आणि त्यामुळेच मी तुला रागवून बोलायला आले. खरंच सॉरी बाया असंही आता ती म्हणत असते. आणि वल्लरीही आता त्याची माफी मागते. आता आकाशनेही आणि वल्लरीने एकमेकांची माफी मागितल्यामुळे आता त्यांचं नातं पुन्हा पूर्ववत झालेलं असतं, कारण आज त्यांच्या घरात पतंग उडवायचा कार्यक्रमसुद्धा असतो. मग रागरोसवे घेऊन कसं चालणार आहे, म्हणूनच आता आकाश स्वतःहून जाऊन सॉरीसुद्धा बोलतो. आकाशने सॉरी बोलल्यावर वल्लरी त्याला जवळ तरी घेते आणि त्याला आता जवळ घेत असताना तिच्या मनात मात्र अजूनही तेच विचार आणि त्याच सगळ्या गोष्टी सुरू असतात. म्हणजेच काय तर तिच्या डोक्यामध्ये सतत आणि सतत तेच फिरत असतं आणि ती म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा तुझ्या आयुष्यात त्या नम्रताला येऊ देणार नाही आहे. या लोकांना असं वाटत असेल की मला काहीच कळत नाही आहे, पण मी तुला या सगळ्यापासून लांब ठेवणार आहे असं देखील आता ती म्हणत असते. तिच्या मनात ना नम्रताबद्दल द्वेष असतो, कारण तिला मुळात ना ईश्वरी आवडत नसते. ईश्वरीस या घरात कशी तरी घुसली आहे, तिलाच आपण बाहेर काढायचं बघतोय, तर इकडे माझाच मुलगा त्या नम्रताच्या मागे लावून बर्बाद झाला आहे ही कुठेतरी मनामध्ये तिच्या खंत असते आणि त्यामुळेच ना तिला आता नकोसं झालेलं असतं. इथे आता सगळी तयारी वगैरे होत असते, म्हणजे पतंग उडवायला जायचं असतात.
मांचा नीट तर आणलायस ना, सगळं काही व्यवस्थित आहे ना, नाहीतर ऐन वेळेला ना प्रॉब्लेम नको व्हायला, असं देखील आता मामा हे आकाशला बोलत असतात. त्यावर आकाश म्हणतो की नाही, सगळं व्यवस्थित आहे, मी आणले बघा प्रॉपर, मला कुठेही वेळ घालायला नाही आहे, सगळी तयारी आहे झालेली. मग आता आपण कधी जायचं आहे, चला की आपण जाऊया ना पतंग उडवायला, असं बोलून तो आता फोर्स करत असतो. त्याच वेळेला अरे थांब, अर्णव ईश्वरी अजून आलेले नाही आहेत ना, ते आले ना की मग आपण निघूया, असं आता त्यांचं ठरतं. तर इकडे मात्र आता वल्लरी मध्ये बोलायला सुरुवातच करते आणि ती म्हणत असते की हे काय, हे आलेच आहेत ना, चला आपण एक काम करूया, पटकन निघूया. मग आता अर्णव आलेला असतो पण ईश्वरी आलेली नसते ना, मग आता ईश्वरीची वाट बघायला त्यांना थांबावंच लागतं. मग आता तिच्यासाठी कशाला थांबायचे, ती तर काही येणार नाही. तिच्याबद्दल ना आता अर्णवने समजच करून घेतलेला असतो की ती काही जिंकणार नाही आहे आणि म्हणूनच ना आता तो म्हणतो की चला आपणच जाऊया. आणि आता त्यांची स्पर्धा सुरू होणार असते, म्हणजे ती लोक निघणार असतात पण आता ईश्वरी आली नसते म्हणून थांबलेले असतात. अर्णव वाट बघत नसतो पण बाकी इतर लोक ईश्वरीची वाट बघत असतात. ईश्वरी आल्यावर ईश्वरी म्हणते नक्कीच ना सर माझ्याबद्दलच बोलत असतील बरोबर ना, त्यांना ना माझी आठवण काढल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही, असं मुद्दामूनच ती आता म्हणू लागते. जेव्हा ईश्वरी तिथे येते तेव्हा अंजली म्हणते अगं नाही ग, सहज म्हणून ना तो बोलत होता, की तो म्हणत होता की तू नाही येणार आहेस म्हणून. मग आता मामीही बोलतात मी सांगते ना तो काय म्हणत होता ते, त्याचं म्हणणं हेच होतं की तू काही येणार नाही आहे आणि आम्ही आता निघतच होतो. त्यावर ईश्वरी म्हणते तुम्ही मला पतंग उडवायला घेऊन नाही जात आहात, म्हणजे तुम्ही इतक्यातच हरलात की काय, मी तर आज पतंग उडवायला येणारच आहे, काही झालं तरीसुद्धा, कारण आहे ना मला तुम्हा सगळ्यांना हरवायचं आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही मामी जी आहे ती आता ईश्वरीकडे बघत असते. बाकी इतर लोक निघून जातात पण ईश्वरीने आता मामीला चांगलाच टोला लगावलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की थांबा, आज तुम्हाला ना अर्णव सरांचं प्रेम जे आहे ना माझ्यावरचं ते दिसेलच, असं बोलून ती आता गच्चीवर जायला निघते. आता ह्यांचं ठरलेलं असतं की प्रत्येकाने प्रत्येकाचा पतंग उडवायचा, कोणतीही आता एकमेकांसोबत पैस लावायची नाही. म्हणजेच आता पहिल्यांदा असे ते लोक कपल कपल किंवा एकत्र टीम पाडून खेळायचे, पण आता इकडे प्रत्येकजण स्वतंत्र खेळत असतं. अर्णवचा पतंग उडवत असतो, ईश्वरी ईश्वरीचा, फक्त मांच्या धरायला त्यांचे पार्टनर त्यांच्यासोबत असतात. तर इकडे मात्र आता आकाश पतंग उडवत असताना वल्लरीला सांगत असतो की आई ढील दे ढील. मग आता ढील काय अगं, म्हणजे सैल सोड ना. मग इकडे आता लगेच मामा तिची मजा घेत म्हणत असतात की कोणत्या बाईला तू ढील द्यायला सांगतोय, हिला कुठे ढील देता येते, हिने संसारात ढील दिली नाही म्हणून हा संसार माझा असा झाला आहे, असं बोलून मामा आता टोमणे मारू लागतात. त्याबरोबर आता लगेचच सुरू होतं काय हो, तुम्हाला प्रत्येक वेळेला हे सगळं बोलायचंच असतं का, काय गरज आहे हो प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टी बोलायची, असंही बोलून आता ओरडू लागतात. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र आता म्हणतात की बघितलं का, तुमच्या या सगळ्यामुळे ना मी कोणालाही बोललो नाही आहे की माझी ढील पकडा म्हणून, माझी मी पतंग मीच उडवतोय, कारण मला ना आता तरी सध्या कोणाची गरज नाही आहे, माझं मी करू शकतो, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी तर बोलल्या जातच असतात. तर नम्रता आणि आकाशच्या मात्र खाणाखोणा सुरू असतात, कारण त्या दोघांचंही बरोबर एकमेकांकडे लक्ष असतं, दोघांची नजर एकमेकांवरना हटत नसते. तर दुसरीकडे मात्र आता इकडे जेव्हा ईश्वरी पतंग उडवत असते तेव्हा मात्र तिला एक वेगळाच आनंद असतो आणि ती अशी पाहत असते, अर्णवचं बरोबर तिच्याकडे लक्ष असतं. ईश्वरी म्हणत असते की आज आहे ना मी जिंकू देणारच नाही आहे, कारण हे पतंगची मॅच मी जिंकणार आहे, असं देखील ती आता म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता शांतच राहतो. इकडे आता अर्णव फक्त पतंग उडवत असतो. अर्णवचं पतंग उडवताना इकडे तिकडे लक्ष असतं आणि त्यानंतर मात्र आकाशचं पतंग ना अर्णव कट करतो आणि त्यामुळे आता डोक्याला हात लावून घ्यायची वेळ ना आलेली असते. इकडे मात्र आता वल्लरीची, ईश्वरी आणि सगळीजण पाहून हसू लागतात आणि त्यानंतर मात्र आता तुमचा पतंग कट झाला, तुम्ही व्हा बाजूला, असं अंजलीही म्हणत असते. तर नम्रता आता म्हणते की शिट यार, आकाश सरांचा पतंग कापला गेला. मग या सगळ्या गोष्टीनं वल्लरीला सहन होत नसतात, म्हणजे वल्लरीला असंच वाटत असतं की आपल्या मुलाबद्दल ना कोणीही काही
बोलू नये किंवा आपल्या मुलासोबत कोणीही जवळीकसुद्धा साधू नये असंच काहीसं वाटत असतं आणि म्हणूनच ती आता विचार करत असते आणि ती आता बोलत असते. दुसरीकडे मात्र आता आकाशची पतंग कट झालेली असते म्हणूनच आता मामीला चिडवायचं काम मात्र मामांचं सुरू असतं. मामा आता जेव्हा पतंग हातात घेऊन बोलत असतात तेव्हा पतंग त्यांनी खाली ठेवलेला असतो, पतंगाचा मांजा वगैरे सगळं काही. पण आता त्यांना हे माहीत नसतं की त्यांचा मांजा आणि कुठे गेला. त्यावर त्यांना आता सांगायचं काम मात्र इकडे अंजलीने केलेलं असतं. अंजली म्हणते की काय करतोयस मामा तू, आणि असं बोलून आता मामाला ती मांजा कुठे आहे ते दाखवते. मांजा आता पकडतो मामा आणि पुन्हा एकदा पतंग उडवायला सुरुवात करतो. इथे आता मामाला खूप जास्त भारी वाटत असतं की वल्लरीचं पतंग कट झाला आहे. मग मामाही विचार करतो की या अर्णव ईश्वरीमध्येच फक्त ही स्पर्धा व्हायला हवी, त्यासाठी तो आता विचार करतो आणि लगेच ना स्वतःचं पतंग देखील कापतो. आणि मग आता तो दाखवत असतो की हे सगळं ना तुम्हीच केलं आहे, म्हणजे तुम्हीच लोकांनी माझा पतंग कापला आहे असं काहीसं तो आता बोलू लागतो. अरे काय यार अर्णव ईश्वरी, का माझं पतंग कापलं असं बोलून आता ते रडत असतात. पण इकडे आता वल्लरीचं बरोबर ईश्वरीकडे लक्ष असतं. ईश्वरी ना आता मागे मागे सरकत असते. ईश्वरीला आता अर्णवचं प्रेम बघायचं असतं की किती प्रेम आहे ते, आणि यासाठी ती कोणतीही सीमा गाठायला तयार असते. म्हणूनच ती आता हळूहळू का होईना मागे जात असते. वल्लरी विचार करते की हिचं नेमकं चाललंय काय, काहीतरी नक्कीच ना हिची गडबड आहे, काहीतरी करतेही, पण हिचं काय चाललंय ना ते मात्र आता कळत नसतं. ईश्वरीवर बरोबर अर्णवचं सुद्धा लक्ष असतं. अर्णवही मागे पुढे बघत असतो. अर्णवलाही डाऊट येत असतो. अर्णव विचार करतो की काय चाललंय या ईश्वरीचं, ही इतक्या मागे का जात आहे असा विचार ना डोक्यामध्ये आता येत असतो. मग आता ईश्वरी असाच विचार करत करत मागे सरकते, कारण ईश्वरीला आता त्या टॅरेसचा जो कठडा असतो जिथे एंड होतो तिथे आता उभं राहायचं असतं आणि मुद्दामूनच ना तिथून तोल जाऊन तिला आता पडायचं, तिला नाटक करायचं असतं. आणि या सगळ्यामध्येच तिला कळणार असतं की अर्णवचं तिच्यावर किती प्रेम आहे ते, आणि त्यासाठी हे सगळं तिने केलेलं असतं. मात्र वल्लरी बरोबर लक्ष देऊन असते आणि ईश्वरीसुद्धा वल्लरीकडे बघत असते, कारण ईश्वरीने वल्लरीला सांगितलेलं असतं ना की अर्णवचं आज प्रेम तुला समजेल माझ्यावर किती आहे ते, कारण हे जे काही ईश्वरी बोलत होती ते सगळं काही तिला खरं करायचं होतं. आणि त्याचसाठी ईश्वरी हळूहळू मागे सरकते. ईश्वरीला आता अंजली सांगत असते की काय चाललंय, काय एकमेकांबरोबर स्पर्धा जबरदस्त करताय, ईश्वरीचं पतंग पण केवढं वर गेलं आहे असं मामा अर्णवला सांगू लागतो. आणि तू काय करतोयस, अरे तूही कर ना लवकर लवकर, फास्ट हा फास्ट असं आता मामा बोलत असतो. ईश्वरी आता त्या कटड्यावर चढलेली असते आणि पतंगाचा जो मांजा असतो नमूने पकडलेला असतो आणि नमूसुद्धा ओरडत असते. नमू म्हणत असते की काय करतेस तू ईश्वरी, तू ईश्वरी खाली उतर. पण ईश्वरी कुठे ऐकते. ईश्वरीला जे प्लॅनिंग करायचं असतं ते प्लॅनिंग तिला वर्कआउट करायचंच असतं आणि त्यासाठी तिची काही झाले तरी धडपड सुरू असते. म्हणूनच ती वर चढलेली असते आणि मांजा हळूहळू हळूहळू ती आता खेचत असते, कारण आहे ना तिला हे पतंग उडवायचं असतं आणि पतंग उडवता उडवता तिला या सगळ्या गोष्टींची मजा घ्यायची असते. आणि जेव्हा ती पतंग उडवत असते तेव्हा मात्र आता अर्णवचं बरोबर तिच्याकडे मागे लक्ष असतं. अर्णव बघत असतो आता ईश्वरी मुद्दामून त्या कटड्यापर्यंत पोहोचलेली असते आणि ती आवाज करते, म्हणजे तिचा तोल जाणार आणि ती पडणार असा ते आवाज करू लागते. अर्णवचं लक्ष जातं. अर्णवचं जसं लक्ष जातं तसं अर्णव लगेच तिचा हात धरतो आणि ईश्वरीला खेचतो. ईश्वरीला आता खेचल्यामुळे ईश्वरी डायरेक्ट येऊन अर्णवच्या अंगावर पडते. ईश्वरी जेव्हा आता अर्णवच्या अंगावर पडते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण एकमेकांमध्ये रमून जातात. ईश्वरी कंटिन्यू अर्णवकडे बघत राहते. ईश्वरी जेव्हा कंटिन्यू अर्णवकडे बघत असते तेव्हा आता तिचं लक्ष तिच्याकडनं हटत नसतं, परंतु आता ईश्वरीला अर्णवचं प्रेम बघायचं होतं आणि तिने आता प्रेम हे बघितलेलं असतं. त्यामुळे आता अर्णवला खूप जास्त ईश्वरीची काळजी वाटत असते. पण अर्णवच्या हातामध्ये त्याचा मांजा तसाच असतो, त्याच्यामुळे त्याचं बोट कापलं जातं. म्हणून ईश्वरी आता त्याला मलमपट्टी करून देत असते. त्यावर अर्णवला ती म्हणत असते की बघा संसाराचं हे असंच असतं, ही सोबत लागतात, एकाने काहीच होऊ शकत नाही. जसं की बघा ना
आताही तुमच्या हाताला मी मलम लावलं आहे आणि तुमच्या हाताचा पूर्ण दोर माझ्या हातात आहे. मग आता या सगळ्या गोष्टी अर्णवला नको असतात, म्हणून अर्णव ना आता ती पट्टी कापून टाकतो आणि म्हणतो की मला या फिलॉसॉफी ह्या सगळ्या गोष्टी मला शिकवू नकोस. मला जे करायचं आहे ना ते मी केले आणि याबद्दल तुला जे काही समजतं ते चुकीचं आहे असं देखील तो म्हणतो आणि ईश्वरीचा गैरसमज दूर करायचा तो प्रयत्न करत असतो. मला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.